पहाटे पहाटे दूधवाल्याने दार वाजवले व जोरजोरात आरोळी ठोकली. दूध! या आवाजाने सोनी जागी झाली. पाहते तर काय, पूजा आपल्या जवळ नाही. उठून घरात पाहते तर पूजा दूधवाल्याकडून दूध घेत होती. सकाळी सोनी लवकर उठत नसे, पण पूजाला पाहून सोनीच्या हे लक्षात आले की ज्यावेळी आपले लग्न होईल व आपण आत्याकडे जाऊ तर आपल्याला पूजासारखेच लवकर उठावे लागेल. म्हणून सोनी त्या दिवशी मनाशी एक पक्का निर्णय करून घेते की उद्यापासून आपण लवकर उठण्याचा प्रयत्न करू. पूजा आपल्या घरी ज्या प्रकारे काम करीत होती त्याच प्रकारे तिने मामाच्या घरी केले. पूजाचे प्रत्येक काम सोनी बारकाईने पाहत होती. इकडे सदाशिव पाटील व सखूबाई आळस देत उठतात. झोपायला उशीर, पाहुण्यांच्या गर्दीत दमल्यामुळे त्यांना चांगलीच झोप लागली होती. उठल्यानंतर सखूबाई बाहेर येऊन पाहतात तर त्यांना नवलच वाटते, कारण घरातील कानाकोपरा नीटनेटकेपणाने झाडलेला पाहून सखूबाई पूजाला आवाज देतात. तेव्हा पूजा म्हणते, काय झाले मामी? अगं, तू हे सर्व? हो, मला घरी ही सर्व कामे करण्याची सवय आहे, म्हणून मला काही वाटत नाही. तेव्हा सखूबाईला खूप राग येतो. त्या म्हणतात, पोर असावी तर तुझ्यासारखी, नाही तर आमची कार्टी आहे, एकही काम करीत नाही. हा, स्वयंपाक मात्र तेवढा चांगला करून ठेवते. त्या दिवशी सखूबाईंना घरातील काहीच काम नव्हते, म्हणून त्या गरमागरम चहा बनवितात व सर्व एकत्र येऊन चहाचा स्वाद घेतात. चहा घेत असताना सदाशिव पाटील पूजाला म्हणतात, पूजा, आता पुण्यात शिकायला जाणार आहे, मग तिकडे व्यवस्था कशी आहे? म्हणजे राहण्याची, खाण्यापिण्याची? तेव्हा पूजा म्हणते, अरे मामा, राहण्यापासून तर जेवणापर्यंत सर्व काही त्यांच्याकडून आहे, त्यामुळे मला काही चिंता नाही. मग त्यांनी पैसा नक्की घेतला असेल ना? सदाशिव पाटील म्हणतात, हो घेतला ना, पण मामा, आपण फक्त जेवणाचे पैसे देतो, राहण्याचे नाही, कारण राहण्याची व्यवस्था मला स्कॉलरशिपमध्ये मिळाली आहे. त्या दिवशी पूजा व सदाशिव पाटलांमध्ये खूप गप्पा रमल्या, कारण 2 दिवसात पूजा कॉलेजमध्ये अर्थात पुण्यात शिकायला जाणार होती. सायंकाळची बस असल्याने पूजा सर्वांचा निरोप घेते व घरी परतते. घरी आल्यानंतर सर्वात पहिले ती आपल्या सर्व बॅगा, वह्या, पुस्तके, आपले कपडे, ज्या वस्तूंची पूजाला आवश्यकता होती त्या सर्व ती बॅगेत भरत बसते. धर्मराव आपल्या मुलीचा उत्साह पाहून मनोमन खुश होत होते. धर्मराव पूजाला म्हणतात, अगे पूजे, आता रात्र झाली, आता झोप की. उद्या सकाळी उठून काय तुला न्यायचे आहे ते पहा. आता थोडी विश्रांती तर घे. तेव्हा पूजा म्हणते, बाबा, उद्या दुपारी बस आहे व सकाळी घाई गर्दीत एखादी गोष्ट राहून गेली तर परत कोण येणार इकडे? म्हणून तुम्ही जा व झोपून घ्या. पूजाचा उत्साह पाहून धर्मराव एकही शब्द न बोलता झोपण्यास निघून जातात. पूजा आपली एक एक गोष्ट आठवणीने बॅगेत ठेवत होती. आपले सामान पॅक करीत करीत पूजाला रात्रीचे 2 वाजून जातात. पिंटू हा पूजाची खूप काळजी करत असायचा, म्हणून तो पाहण्यास आला की आता ही झोपली का? पण पूजा आवरीतच होती. हे पाहून पिंटू म्हणतो, काय ग, पोरींना इतका वेळ का लागतो? केव्हापासून तू तुझ्या वस्तू ठेवून राहिली आहे. तो वेळ संपून जातो, पण तुम्ही मुलींच्या वस्तू काही संपत नाही वाटतं. अरे दादा, झालं, आता झोपणारच होती, पण तू आला ना आत्ता. हो, पुरे झालं आता. खूप हुशार आहे ना व तू, म्हणून मला शिकवतेस ना. झोप आता आणि सकाळी लवकर उठू नको, नाहीतर रोजच्या कामाला लागून जाशील. इतकी बोलून पिंटू झोपण्यास निघून जातो. पूजा पण झोपून घेते. पूजा ही एक गुणी मुलगी होती. इतक्या उशिरा झोपल्यानंतर पण ती आपल्या रोजच्या वेळेत उठून आवरनिवर करण्यास सुरुवात करून देते. पिंटू पण झोपेतून जागा झालेला असतो. आपल्या बहिणीला न रागवता तो मनात म्हणतो, खरं माझं नशीब चांगलं आहे, काय गुणी मुलगी आहे ही. इतक्या उशिरा झोपल्यानंतर पण पहाटे आपल्या कामाला हजीर. पूजा आपल्या भावासाठी पाणी गरम करून ठेवते आणि सांगते, अरे दादा, पाणी गरम केलेले आहे, जा लवकर अंघोळ करून घे, मग मी तुझ्यासाठी मस्तपैकी चहा ठेवते. बहिणीचे प्रेम पाहून पिंटू आनंदविभोर होऊन जातो. धर्मराव व सीताबाई यांना पूजावर खूप गर्व होता. धर्मराव तर पूजावर खूप प्रेम करीत असे, म्हणून त्यांनी पूजाला एक बँकेचे ATM व चेकबुक दिली. पूजा तेव्हा म्हणाली, बाबा, हे काय? धर्मराव म्हणतात, समज तुला कधी पैशांची गरज भासली तर तुला हे उपयोगी पडेल. पूजाला याची कल्पनाच नसते की बाबांनी हे ATM कार्ड केव्हा काढले. पूजा धर्मरावांना म्हणते, बाबा, यात किती पैसे आहेत हो? तेव्हा धर्मराव म्हणतात, सध्या 60-70 हजार आहे, पण तुला जर कधी कमी पडले तर मी तुझ्या खात्यावर अजून पैसे जमा करून दे. आई वडिलांचे प्रेम पाहून पूजाचे मन भारावून आले
व ती आईबाबांना कवटाळून रडू लागली, कारण तो दिवस तिचा त्या घरात शेवटचा होता. आता केव्हा भेट होते म्हणून सर्व एकमेकांना चांगलेच भेटून घेतात.